हाय नमस्कार. बघा मी आता कुठे आले आहे, तरी बघा माझ्या मामाच्या घरी आले आहे. तर हे मामाचं घर आहे. तर इथे येऊन बसले. आता जरा बराच वेळ झाला बसलेले आहे. तर मी आता तुम्हाला मामाचा गावचा परिसर बाहेरचा दाखवते. तर माझी मामा मामी, माझा मोठा मामा आहे आणि मोठी मामी आहे. तर त्यांचं एक घर आहे. तर बघा हे घर माझ्या मामा मामीचं, इथेच राहतात. मग अशी मामाचं शेत दाखवलं, आता मामीचं आणि मामाचं घर दाखवते. तर हे आहे बघा. हा व्हिडिओ काढायला म्हणजे सामान कुठं सरळ आहे? अरे होते ना, असं कसं आपलं घर मामाचं. तर मामी बघा, मामी हाय करा. मामी ती माझी मोठी मामी आहे. हाय करा ना. हाय. हा आता झालं, मी पण तसंच करते. आपलं तुझं चायचं काढत बसते, काय बी टाकते. तर बघा हे मामाचं घर आहे. माझ्या मामा माझा स्वयंपाक छान करतो. मामाचं देवघर पण आहे. बघा मामाचं देवघर आहे, किचन आहे बघा. मामा माझे स्वयंपाक करतात. हे बघा मामाची रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे आता. तर मामाने आता चला मग तुम्हाला रेसिपी दाखवते. मामा काय टाकले त्यामध्ये? हे बघा मटण आहे, हे बोकडाचं मटण आहे. मामाने तर मसाले कोणते कोणते काय ते पण दाखवते. मटण काढलं आहे. तिथे कांदे घेतलेले आहेत, 4 ते असे छोटे छोटे 6 कांदे आहेत. टोमॅटो, खोबरं, इथे लसूण आहे, इथे मटण वेवळीचा मसाला आहे. तर अशा प्रकारे मामा आमचे करतात मटण रेसिपी. आपल्या ऋतुकामध्ये जात आहे का? नाही कुठं मामा पाणी घेते. पाणी घेतलेलं सोबत टाकलेलं आहे पाणी. करू का तर हे बेसिंग आहे मामाचं, हा किचन आहे. तर बघा हा किचन आहे. त्याची रेसिपी चाललेली आहे मामाची मटणाची. चला आता पूर्ण वाटल्याच्यानंतर दाखवते मामा. तर मसाल्याचा कांदा आहे, काढू. मसाला भाजायचं चाललं इथे. खोबरं भाजले बघा इथे. वाटण चाललेलं आहे. मामी वाटण काढते खोबऱ्याचं. खोबरं भाजून घेतलं. आता टोमॅटो आणि कांदा भाजायचा आहे. टोमॅटो असते. मामाने टाकलेला आहे टोमॅटो भाजायला. शिरतं तिकडे. बघा मामा कसे सेफ आहेत आमची. टोमॅटो चिरतायत. टाकलं.
मामाने टोमॅटो कापून दिलाय. मामी टोमॅटो भाजते मटणाच्या काढून लागेल ते टोकोमध्ये मला काही व्यवस्थित दिसत नाही. तर हा टोमॅटो आहे 5 टोमॅटो. आता याला त्याच्यामध्येच मामा कांदा टाकते. कांदा भाजून घेते. हे कांदा टाकलेला आहे. चला कांदा भाजू द्या, मग पुढची रेसिपी दाखवते. मामाने ते तीळ टाकलेले आहे. मामा किती चमचे तीळ टाकले? 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. आता हे कच्चे वाटतात का भाजून गेलं? कच्चे. तर मामाने बघा 2 चमचे ना तीळ टाकलेले आहेत. आणि कांदा आणि टोमॅटो भाजून घेत आहे. इथे अद्रक आहे. अद्रक दाखवायचे विसरले. इथे अद्रक आहे, त्याचं पण मिक्स करा. ते बारीक चिरून घेत आहेत मामा. ते अद्रक चिरत आहेत. बघा मामाचं किती स्वच्छ आहे सगळं. जेंट्स असून जिथल्या तिथं आहे सगळं टापटीपणा. सर्व काही याच्यामध्ये टाकलेले आहेत. लसणाची आता लसूण टाकलेला आहे. इथे कांदा पण भाजत आहे. बघा इथे कोथिंबीर धुवून घेत आहे. नको तर मामाने कोथिंबीर पण घेतलेली आहे. मामी देते साफ करून, मामा चिरतात का आता काय करतात बघू आता मामा. मामा आता अद्रक धुवून घेत आहेत. मामाने अद्रक धुवून घेतलेला आहे. अद्रक कोथिंबीर तर मामाला चिरून घेतात का काय करतात बघू आता. तर इकडे कांदा पूर्णपणे परतत आहे. जरा काय थोडासा राहिलाय परतायचा. थंड करायला ठेवले. तर बघा कांदा भाजून झालेला आहे. टोमॅटो कांदा आता थंड करून आता हे वाटण घेणार आहेत. इकडे मामा आता कोथिंबीर धुत आहेत बघा. बघा इकडे आता इथे वाटण वाटणार आहेत. आता इथे खूप खाली घेतलं तर थंड वाटण करत आहे. थंड वाटण करत आहे. करा कसं पण चालतं आम्हाला सगळं. ओके तर बघा याच्यामध्ये आता सगळं वाटण घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा, कच्चे तीळ 2 चमचे, कोथिंबीर आणि अद्रक त्याचं वाटण करायचं. खोबरं खसखस पण टाकले. बघा खसखस पण टाकलेली आहे मामाने. त्याचं वाटण करून घेते. त्याचं सर्व मसाला वाटून घेतलेला आहे. मला वाटते कोथिंबीर अद्रक ठेवलेली आहे बाजूला. वरण टाकणार नंतर. मसाला परतत आहे. तर परतून द्या. आता चांगलं परतल्यानंतर बघा मामा कोथिंबीर चिरत आहेत. मग वाटून टाकणार आहे का चिरून? जे म्हणजे मसाला पहिला परतून घेतलाय. खोबरं, कांदा, खसखस, आणि तीळ. आता दुसरं वाटण करत आहे. दुसरं काय कोथिंबीर आणि अद्रक त्याचं वाटण करत आहे. मामा परतत आहेत.
आम्ही मामाच्या हाताखाली करते. मामा स्वयंपाक करतात. अरे बापरे बापरे, तेल आता तेलच ओतलेलं नाही तर तेलकट नको अशा. तर बघा तेलामध्ये मसाला परतते. मसाल्याचा खूप छान वास आलेला आहे, सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा. परततोय तर अजून भाजीची चव बघा किती छान. छान खुशबू येते. परतून झाला का अजून परतायचं? त्याच्यामध्ये बघा कोथिंबीर अद्रकची पेस्ट टाकतात मामा. सहा चमचे मसाला टाकले. अजून खूप मसाला असा खुशबू भारी यायला लागली वाटण्याची. अशा पद्धतीने मामा बनवतात. तर आता घरचा मसाला झालेला आहे. आता याच्यामध्ये काय शिजवून घेतलेला मसाला आहे. काही मटण टाकलेलं आहे. मटणामध्ये काय काय टाकलेलं आहे? मला वाटतं मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या आहेत. मसाला हे एव्हरेस्ट मसाला त्यातच आहे. एवढंच मसाला टाकलेलं आहे बघा. शिजवताना टाकलेला आहे. लाल मिरच्या आहेत मोठ्या, अख्ख्याच टाकल्यात ना? अख्ख्याच टाकलेल्या आहेत बघा, है ना? तर बघा ही अशा पद्धतीने बनवलेली आहे भाजी मामाने. एकदा नक्की बनवून पहा आणि मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.